श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 31 ऑक्टोबर, वार गुरुवार आणि आज आलेली आहेत नरक चतुर्दशी. अश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. सर्वांना पिडणाऱ्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी वध केला होता, म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी असे नाव पडले. मरताना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. कृष्णाने त्याला तथास्तु म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजय आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगल स्नान व दीप लावून आनंद उत्सव हा साजरा केला जातो. तसेच नरकासुराच्या निपाताचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ चिरडतात आणि त्याचा रस कपाळाला लावतात. या दिवशी घरातील देवांना देखील पंचामृत व अभिषेक करून अत्तर लावून स्नान घातले जाते. यानंतर गोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी घरात सुख समृद्धी यावी यासाठी अंगणात 2, तुळशीपुढे 1, पाण्याजवळ 1, तसेच देवाजवळ 1 असे दिवे लावले जाते, म्हणजेच पंत्या लावल्या जातात. आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असल्याने साफसफाई करून ते घर लख्ख करतात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही एक वस्तू बाहेर फेकल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दूर होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आज नरक चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 3:52 दर्श अमावस्येचा प्रारंभसुद्धा होणार आहे. या अमावस्येला दिवाळीची अमावस्या असेही म्हटले जाते आणि या योगावरती हा उपाय करायला विशेष महत्त्व दिले जाते. जर घरामध्ये सतत भांडणे, कलह, मतभेद होत असेल, नवरा बायकोंची घरामध्ये सतत भांडणं होत असेल, घरातील मुलं हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, सतत घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, घरामध्ये काही इडापिडा असेल, काही नकारात्मकता असेल, घराला कोणी नजर बाधा केलेली असेल तर घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. त्या घरामध्ये कधीही पैसा स्थिर राहत नाही. आलेली लक्ष्मी ही कोणत्या कारणातून घरातून निघून जाते आणि म्हणून आज सायंकाळी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुम्ही बघितलं असेल, जर आपल्या घरातील मुलांना कुणी नजरबाधा केलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर ही आपल्या मुलांवरती पडली तर मुलं खूप हट्टीपणा करतात. अचानक मुलांना ताप येतो. सारखी मुलं आजारी पडत असतात किंवा झोपेतून अचानक डचकून उठत असतात. एवढंच नाही तर घरातील जे मोठे सदस्य असतात तर त्यांनासुद्धा नजरबाधेचा हा त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहेत. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतले तरीही चालेल. यासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी ही बऱ्याच जणांच्या घरामध्ये नसते. अशावेळी तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल. यानंतरनं आपल्याला 5 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका. अखंड 5 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि यानंतर एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे. तुरटी ही सगळ्यांच्याच घरामध्ये असते. आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग करत असतो. तर एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे.
यानंतरनं या सगळ्या वस्तू तुम्हाला एका काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. काळ्या रंगाचा रुमाल असेल तर त्यामध्ये बांधायच्या आहेत किंवा एखादा काळा कपडा घ्या, त्यामुळे तुम्हाला सगळ्या वस्तू बांधायच्या आहेत, त्याला गाठ मारायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहेत. यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पोटली आपल्या घरातील जी लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही उतरवणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला असं गृहीत धरायचं आहे की या पोटलीमुळे माझ्या मुलाची सगळी नजर बाधा जी झालेली असेल तर ती निघून आलेली आहेत, असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जेव्हा तुम्ही मुलांवरून ही पोटली उतरवणार आहे त्यावेळी तुम्हाला मुलांना बसवताना मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाहीत, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून तुमच्यासमोर तुम्हाला मुलांना बसवायचं आहे. आता तुमच्या घरात 2 मुलं असेल तर एका मुलावरून ही पोटली उतरून झाल्यानंतरनं तीच पोटली तुम्हाला दुसऱ्या मुलांवरून उतरवायची आहेत. वेगवेगळी पोटली तुम्हाला बनवण्याची गरज नाही. यानंतरनं ही पोटली आपल्याला आपल्या घरामधील जी आजारी व्यक्ती असेल, सतत आजारी असेल, रात्री झोपेतून डचकून उठत असेल किंवा सतत तिला दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही उतरवून घ्यायची आहेत. घरातला कर्ता पुरुष असेल, त्याला सतत अपयश येत असेल, मनासारखी त्याची प्रगती होत नसेल, त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत. यानंतरनं ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये प्रत्येक भिंतींना टच करायची आहे. टच करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतरनं ही पोटली घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत, वरपासून ते खालीपर्यंत. यानंतर ही पोटली आपल्याला तशीच घराच्या बाहेर घेऊन जायची आहेत. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं अशा ठिकाणी ही पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहेत की जिथे कुणी जात नाही, जिथे कुणाचा पाय पडणार नाही. जर अशी जागा तुमच्या घराच्या आजूबाजूला नसेल तर मग ही पोटली तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकतात. घराच्या बाहेर जो मोठा डस्टबिन असतो तर त्यामध्ये तुम्ही ही पोटली टाकली तरीही चालेल. किंवा तुम्हाला काय करायचं आहे, कागद घ्यायचा आहे, कागदामध्ये ही पोटली तुम्हाला टाकायची आहेत आणि ते तुम्हाला जाळून टाकायचं आहे. फेकताना अशा ठिकाणी फेकू नका की कुणाचा पाय पडेल किंवा कोणी ते हातात घेईल, अशा ठिकाणी फेकू नका. तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे फेकणार आहे तर तेव्हा पुन्हा त्यामध्ये डोकावून पाहू नका किंवा जिथे तुम्ही टाकणार आहे तिथे सुद्धा एकदा टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही. नाहीतर काय होतं, तिथली नकारात्मकता जी आहे तर ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. एकदा ती फेकल्यानंतर त्याच्याकडे पाठ करायचे आहेत आणि सरळ तुम्हाला घरी येऊन स्वच्छ हातपाय जे आहे तर ते धुवायचे आहेत. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो आज सायंकाळी आपल्या घरामध्ये अवश्य तुम्हाला करायचा आहे. बऱ्याच वेळा नकारात्मकता, नजरबाधा, इडापिडा ही आपल्या घरावरती दुसरे लोक येऊन करतात असे नाही. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो तिथली जागा चांगली नसते तर तिथली नकारात्मकता जी आहे तर तीसुद्धा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.